इकडे इकडे थोडी जरा शांतता वाटते। मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की ही शांतता अशी ना आपल्याला ना चालणार नाही। तर घोषणा देतोय, सगळ्यांनी घोषणा द्यायची आहे। शिवसेनेचा जय 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 शिवाजी, जय 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 भवानी। शिवसेनेचा महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होऊन आज या आपल्या कोकणवासियांना रत्नागिरी राजापूर संगमेश्वर मधील सर्व शिवसैनिकांना संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय खासदार विनायकजी राऊत साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ। शिवसेना ही शिस्तप्रिय संघटना आहे। शिवसेनेमध्ये आदेश पाळले जातात। या व्यासपीठावरून आतापर्यंत ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्याचा मी पुनरुल्लेख या ठिकाणी करणार नाही, परंतु एकच गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे। या ठिकाणी मगाशी एका वक्त्याने सांगितलं की ज्या वेळेला 40 जण गेले त्या 40 जणांचे जर पाय तोडले असते तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती। आणि यासाठी पुन्हा एकदा नेत्यांनी एकत्र येऊन याबाबतचा विचार करावा। मला आठवतंय रेल्वेचं आंदोलन असो, रस्त्यावरचं आंदोलन असू दे, कुठलंही आंदोलन असू दे, दगड मारायला फटका मारायला कोणी मागे कचरत नव्हतं। पण आज शिवसैनिक हात मागे घेतो, पाय मागे घेतो, त्याला भीती वाटते आपल्या मागे कोण आहे। आणि भाई तुम्हाला हे आवर्जून सांगेन की आता जे इथे बसलेले आहेत ते निष्ठावंत आहेत। तुम्हाला जो काय आदेश द्यायचा आहे तो तुम्ही द्या, आम्ही मातोश्रीच्या आदेशाची वाट पाहतोय। या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा असू दे, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा ज्या निवडणुका येतील त्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून आणायचे असतील तर पहिल्या आधी शिवसैनिकांना खंबीर बनवा। शिवसैनिकांना खंबीर बनवण्याचं नेतृत्व पुढे होऊ द्या। बघा तुम्हाला या रत्नागिरी जिल्ह्यातील जी पिछाट दिसते ती पिछाट मागे सारून आपण सगळे पुढे असू। तूर्त एवढंच बोलतो, प्रत्येकाने आपापल्या गावाकडे चला आणि आपल्या गावापासून कामाला सुरुवात करूया, एवढंच बोलतो आणि तूर्त इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।